राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला. विविध संप्रदायातील 100 संतांची संक्षिप्त चरित्र. श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू दाजीसाहेब महाराज तथा श्री बळवंत भारती महाराज यांचं चरित्र भाग पहिला. यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1937 आणि निर्याण तिथी भाद्रपद वद्य सप्तमी शके 1931 म्हणजेच 11 सप्टेंबर 2009. श्री रामचंद्र पांडुरंग गावडे आणि सौ सावित्रीबाई रामचंद्र गावडे हे सतशील भाविक दाम्पत्य गोटखिंडी जिल्हा सांगली इथं राहत होते. शेती आणि शेळ्या मेंढ्या पाळणं हा त्यांचा व्यवसाय होता. गोटखिंडीच्या डोंगरावर श्री संतोषगिरी या संतांचं समाधीस्थान आहे. श्री रामचंद्र हे नित्यनेमानं तिथं जाऊन समाधीचं दर्शन घेत. पुढे काही कारणास्तव गोटखिंडीची शेती आणि घर विकून हे कुटुंब कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते या गावी राहण्यास आलं आणि तिथंच दिनांक 23 ऑक्टोबर 1937 रोजी प्रातःकाळी त्यांना पुत्रप्राप्ती झाली. हे पुत्र म्हणजेच आमचे श्री बळवंत भारती महाराज. त्यांच्या जन्माच्या वेळी बाहेर धोधो पाऊस पडत होता. एक जैन साधू त्यांच्या घराच्या वळचणीला उभे होते. या जैन साधूंनी गावडे कुटुंबियांना हा बाळ पुढे महापुरुष होईल आणि अनेकांच्या मोक्षासाठी प्रयत्न करेल असं सांगितलं होतं. पुढे यथावकाश हे कुटुंब आळतं सोडून सांगलीला आले. श्री रामचंद्र पंतांनी भाड्यानं घर घेतलं आणि शेळ्या मेंढ्यांचा व्यवसाय सुरू केला. त्याचबरोबर दुसऱ्याच्या शेतावर रोजंदारीसाठी सुद्धा ते जाऊ लागले. काही दिवसातच दाजीसाहेबांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. नंतर आईनं काबाड कष्ट करून आपल्या सर्व मुलांना सांभाळलं. सांगली नगरपालिका शाळा नंबर 16 यामध्ये दाजीसाहेबांचं शिक्षण सुरू झालं. दाजीसाहेबांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यानं त्यांचे परममित्र श्रीयुत श्रीपती घोंगडे त्यांना सर्वतोपरी मदत करत. दाजीसाहेब हे कुशाग्र बुद्धीचे आणि अभ्यासात हुशार होते. ते मॅट्रिक म्हणजे रात्रीच्या शाळेमध्ये पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले. नंतर त्यांची दिनांक 1 मे 1957 रोजी अंकलखोप जिल्हा सांगली इथं खादी ग्रामोद्योग खात्यात सर्कल गाईड म्हणून नेमणूक झाली. यथावकाश त्यांचा कसबे डिग्रज इथल्या श्रीयुत विठोबा वसगडे यांची कन्या पद्माताई यांच्याशी विवाह झाला. सर्व नोकरी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे निर्भीडपणे केली. त्यांनी सांगली, सातारा, पुणे इथं नोकरीच्या काळात काम केलं आणि महाराष्ट्र सरकारच्या खादी ग्रामोद्योग खात्यातून पर्यवेक्षक पदावरून दिनांक 30 सप्टेंबर 1989 या दिवशी स्वेच्छानिवृत्ती घेतली. कौटुंबिक संकट, दुःख यामुळं त्यांचं मन अध्यात्माकडे वळलं. शिर्डीच्या साईबाबांचे ते भक्त झाले. परमपूज्य सद्गुरू नीलकंठ भारती महाराज सांगलीवाडीत श्रीयुत विष्णू थोरबोले, श्रीयुत श्याम पवार यांच्याकडे येत असत. श्रीयुत श्याम पवार आणि श्री दाजी महाराज एकाच खात्यात काम करत असल्यानं श्रीयुत श्याम पवार यांच्या आग्रहास्तव श्री दाजी महाराज श्री नीलकंठ महाराजांच्या दर्शनास आणि त्यांची रामायण कथा ऐकण्यास आले होते. त्यांचं दर्शन घेताच आणि त्यांची अमृतवाणी कानी पडताच दाजीसाहेबांची सर्व इंद्रिय एकाग्र झाली आणि ते मंत्रमुग्ध होऊन त्यांचं प्रवचन ऐकू लागले. श्री नीलकंठ बाबांचं तेज बघून त्यांचा आणि श्री साईबाबांचा काहीतरी संबंध असावा असं त्यांच्या मनात आलं. प्रवचनानंतर श्री दाजीसाहेबांनी श्री नीलकंठ बाबांना प्रश्न विचारला, तुम्ही देव पाहिला आहे का? तेव्हा श्री बाबा त्यांना लगेच म्हणाले, होय,
अगदी मी जसं तुम्हाला पाहतो आहे तसंच देवालाही पाहिलंय. किंबहुना त्याहीपेक्षा स्पष्ट देव अनुभवला आहे. पण देवाला कोण पाहू इच्छितो? सगळ्यांना देव सोडून सगळं पाहिजे. हे ऐकून दाजीसाहेब भारावून गेले. अनुग्रह द्या असं म्हटल्यावर 7 दिवसांचं रामायणाचं पारायण झाल्यावर अनुग्रह घेता येईल असं सांगितलं. पारायणाची सांगता गुरुवारी होणार होती. त्याच दिवशी श्री नीलकंठ महाराजांनी श्री दाजीसाहेब आणि त्यांच्या पत्नी सौ पद्माताई यांना अनुग्रह दिला. दाजीसाहेब रंगानं काळे सावळे असून त्यांचा शरीर बांधा एखाद्या पहिलवानासारखा होता. 3 बटनांचा भगवा नेहरू सदरा आणि भगवी लुंगी हा त्यांचा पोशाख होता. नीलकंठ बाबांच्या पश्चात 7-8 वर्ष खादी ग्रामोद्योग खात्यात नोकरीसुद्धा त्यांनी याच पोशाखात केली. श्रीमद भागवताच्या आधारे श्री नीलकंठ बाबांनी बायोगॅस संशोधन श्री दाजीसाहेब यांच्या हस्ते करवलं. त्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालं. सरकार दरबारी त्याचं मूल्यमापन होऊन श्री दाजीसाहेबांना चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून हरिमालिनी पुरस्कार तत्कालीन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. श्री दासराम महाराजांनी विस्तृत पत्र पाठवून श्री दाजीसाहेबांचा गौरव केला. गुजरातमध्ये बारडोलीला दाजीसाहेबांना गोबर गॅस संशोधन स्नेह संमेलनात भाग घेण्याचं निमंत्रण आलं. त्यावेळी ते आपल्याबरोबर आपले सद्गुरू श्री नीलकंठ बाबांना घेऊन गेले. स्नेह संमेलनासाठी 30 ते 40% परदेशी लोक आले होते. त्यांच्यासमोर इंग्रजीतून भाषण करणं भाग होतं. दाजीसाहेबांना तर इंग्रजी फारसं येत नव्हतं. त्यांनी ही गोष्ट श्री नीलकंठ बाबांच्या कानावर घातली. श्री नीलकंठ बाबा म्हणाले, आपला पाठीराखा पांडुरंग असल्यानं त्याला आपली काळजी आहे. आपण निश्चिंत असावं. दुसरे दिवशी सकाळी उठताच ते दाजीसाहेबांना म्हणाले, आपलं काम फत्ते होणार. देवानं संकेत दिलाय. ठरल्या वेळी दाजीसाहेबांना व्यासपीठावर बोलवण्यात आलं. दाजीसाहेब व्यासपीठावर गेल्यावर त्यांना असं जाणवलं की या आपल्या देहातून दुसरा असाच एक देह बाहेर पडला आणि तो डायसवर जाऊन 30 मिनिटं इंग्रजीमध्ये भाषण देतोय आणि आपण ते साक्षी रूपानं पाहत आहोत. भाषण आणि प्रश्नोत्तरं संपल्यावर ती आकृती पुन्हा पूर्वीच्या शरीरामध्ये येऊन अंतर्धान पावली आणि दाजीसाहेब भानावर आले. तोपर्यंत प्रेक्षकातून टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता. दाजीसाहेबांनी नीलकंठ बाबांना साष्टांग लोटांगण घातलं. सद्गुरू सारिखा असता पाठी राखा, इतरांची लेखा कोण करी. हेच खरं. श्री दाजीसाहेबांनी सांगलीवाडी, येळावी, राजापूर तालुका तासगाव इथं संत बाळूमामा महाराजांच्या मंदिर उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. तिथली मूर्ती आणि कळस स्थापना त्यांच्याच हस्ते झाली. तसंच संगमेश्वर इथल्या श्री स्वामी समर्थ मूर्तीची स्थापना दाजीसाहेबांच्या हस्तेच झाली. विठ्ठलवाडीला तपोवनाशेजारी पडकी विहीर होती. श्री दाजीसाहेबांनी कित्येक लोकांच्या विरोधाला न जुमानता विहिरीतला गाळ काढला आणि विहिरीला भरपूर पाणी लागलं. त्या पाण्यावर विठ्ठलवाडीच्या माळावर जिथं उसळसुद्धा उगवत नव्हतं तिथं सर्व प्रकारच्या भाज्या, आलं इत्यादी उत्पन्न येऊ लागलं आणि सर्व क्षेत्राचा कायापालट झाला. 1984 श्रीकांत शेटजींच्या खाजगी मंदिरात श्री गुरु दत्तात्रेय मूर्ती प्रतिष्ठापना नियोजनामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन मूर्ती प्रतिष्ठापना श्री दादांच्या हस्ते केली. अत्यंत अविस्मरणीय असा भव्य दिव्य कार्यक्रम झाला. दिनांक 17 नोव्हेंबर 1983 रोजी सद्गुरू श्री नीलकंठ बाबांनी समाधी घेतली. त्यानंतर भव्य अशा समाधी मंदिराचं काम श्री दाजीसाहेब महाराजांनी पूर्ण केलं. परमपूज्य श्री श्रीपतीबुवा घोंगडे या त्यांच्या परममित्रामुळं दाजीसाहेब श्री रामनिकेतनमध्ये आले. दाजीसाहेबांची परमपूज्य दासराम महाराजांच्यावर अपार श्रद्धा होती. दर गुरुपौर्णिमेला तीर्थस्वरूप
श्री चंद्रशेखर अण्णांच्या बरोबर दाजीसाहेब भल्या पहाटे श्री दादांना स्नान घालत. परमपूज्य दासराम महाराज आणि परमपूज्य निळकंठ बाबा हे वेगळे नाहीत अशीच दाजीसाहेबांची धारणा होती. श्रीराम निकेतनमधील उत्सवात श्री दाजीसाहेब पडेल ते काम करत. त्या काळी महाप्रसादाच्या वेळी पंक्तीत खाली वाकून वाढावं लागे. जेवणं झाल्यावर पत्रावळी गोळा करून पाटीत भरून त्या डोक्यावर घेऊन नदीकाठी टाकण्याचं काम ते अगदी आनंदानं उत्साहानं करत. श्री दाजीसाहेबांनी शिवस्वरोदय शास्त्राचाही खूप अभ्यास केला होता. या शास्त्राचा फायदा त्यांना चित्तशुद्धी होण्यासाठी झाला. याशिवाय त्यांनी रेकी विद्येचाही अभ्यास केला. ते रेकी मास्टर होते. वास्तुशास्त्र, ज्योतिष, पंचांग याचं ज्ञानसुद्धा त्यांना अवगत होतं. काही वनौषधींचा प्रयोग कसा करावा हेही ते जाणून होते. परमपूज्य सद्गुरू दाजीसाहेब महाराज तथा श्री बळवंत भारती महाराज यांच्या चरित्राचा हा होता भाग पहिला. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.